रामकृष्ण हरी सर्वांना। आज 14 नोव्हेंबर बालदिन। आज मी माझा सर्वात जवळचा मित्र म्हणजे माझा मुलगा त्र्यंबक यासोबतचा प्रवास शेअर करणार आहे। माझे काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे। आई वडील आणि मुलाचं नातं हे फक्त प्रेम, माया आणि काळजीचं नसतं, तर ते मैत्री आणि शिस्तीचं सुद्धा एक सुंदर मिश्रण असतं। त्यामुळे मी नेहमी हा प्रयत्न केला की त्याची पहिली मैत्रीण मीच असावी, जिच्याकडे तो मन मोकळेपणाने बोलू शकतो। आणि हो, गरज पडल्यास त्याची पहिली शिक्षक सुद्धा। अनेक पालक बोलतात की मुलं काही सांगतच नाही, पण आपण कधी विचार केलाय का की आपण त्यांना सांगण्याची संधी देतो का? आपला जो प्रेमाचा स्पर्श आहे, हा विश्वास तयार करत असतो। तो प्रेमाचा स्पर्श आपण कधी दिलाय का त्यांना? तर हे देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या। म्हणजे त्यांचं डोकं दुखत असेल किंवा ते टेन्शनमध्ये असतील, तर त्यांना वारंवार विचारायचं नाही काय झालं काय झालं, पण ते शांत कसे होतील यासाठी त्यांची काळजी घ्यायची। जसं त्यांच्या डोक्याची मालिश करणं, डोक्यावरून हात फिरवणं, त्यांना भूक लागली असेल तर आवडीचं काहीतरी खायला देणं। म्हणजे जेव्हा मुलं अशी डिप्रेस वाटतील किंवा असं वाटतंय की आज काहीतरी वेगळं आहे, तर त्यांना खोदून विचारण्यापेक्षा त्यांची काळजी घेतली पाहिजे। मी हेच नेहमी करते। कधी कधी मुलं मस्ती करण्याच्या मूडमध्ये असतात, मग त्यावेळेला असं वाटतं की काय हे वेड्यासारखं करतात, पण त्यांना नाकारण्यापेक्षा आपण त्यांच्या मस्तीमध्ये सामील झालं पाहिजे। त्याने त्यांना तर आनंद मिळतो, पण आपलाही मूड चांगला राहतो। माझा मुलगा जेव्हा मस्ती करतो तेव्हा मी सुद्धा त्या मस्तीत सामील होते, मग त्यालाही जरा बरं वाटतं। गेल्या वर्षी त्याची 10वी झाली। जेव्हा रिझल्ट कळाला, 86% मिळाले, त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं। आणि हाच तो क्षण होता की त्याला सावरण्याची गरज होती। त्याला 95%ची अपेक्षा होती। त्याला जवळ घेऊन मी समजावलं की टक्केवारी काही नसतं, चांगलं माणूस बनणं जास्त गरजेचं आहे। आजारी असला की काळजी घेणे, त्याला ज्या गोष्टीची आवड आहे ते करण्यासाठी प्रोत्साहन देणे, या गोष्टी मी नेहमी करते। घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून मी घरामध्ये कोडी विचारते। घरातल्या घरात छोटे छोटे गेम्स, म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये आपण एकत्र येऊ असं काहीतरी करत असते। त्याला घरामध्ये देवाची पूजा म्हणजे उपासना, मंत्र जप करणे, शंख वाजवणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी शिकवल्यात, जेणेकरून त्याचं मन स्थिर राहील। माझा हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।